नमस्कार मंडळींनो, मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळ आजचं होतं दुसरं दिवस. तर आज आमची हजेरी होती तर आपल्या भात कापासाठी तर येईल, पण वातावरण काय दड नाही होता. तरीसुद्धा एक कोपरा आम्ही कापून घातला आणि कोपरा कापून झाल्यानंतर तुम्ही बघितलाच ना, वरती वातावरण सगळा ढगाळात चालला होता. तर या वातावरणाची काळजी वाटत होती, त्याच्यामुळे ना हात जरा फास्ट चालवित होता. तरी पण ना आमचं पावसानं सगळं गोंधळच केला आणि पाऊस येऊचो तो येईलोच. आणि त्याच्यानंतर मग आमची सगळी ॲडजस्टमेंट चालू झाली. तर पाऊस येलो ना का सगळी धावा होता. अशी ना इंटमना यंदा केलेलं ना पावसान हे बघू शकताच तुम्ही. ताडपत्रेसुद्धा वगैरे ना वरती घातला आणि भिजान गेले. आणि म्हटलं थोडा वेळ थांबा आणि नंतर उघडून परत जोडूया. तर कसला काय पावसानं काय आमका थारच दिला नाही. धाव झाली आणि त्याच्यानंतर इला आम्ही घराकडे. आणि घराकडसून तुम्ही बघितलास ना वरसून तकडे पाऊस जोरदार पडवतो. आणि ह्या साईडीक ना ताडपत्रे सगळीकडे जर घातलेले तुमका उतरलेले दिसू शकतं. तर पाणी सगळीकडसून इकडे झाला तुमका दिसता. घराकडे गेल्यानंतर पावळे तुम्ही बघितलास ना, पावळे कसले गळतं. तर ह्या दिवसात असे पावळे गळणं म्हणजे आमची इटमना. शेतकऱ्याची ना पावसानं सगळी इटमना करूची काढलेलं आहे. तर केस वगैरे भिजलेले, पण आता ना ह्या निस्तरुक तर व्हाय. तर तुम्ही ताडपत्रे पाणी बघलास ना, पप्पा अक्षरशः ना तांब्यान पाणी काढत होते. तर एवढं ताडपत्रे पाणी झालं. आणि ह्या सगळ्यांनी शेतकऱ्यांका सध्या यंदा ना पावसानं सगळा दमवलेला असतं. पण काय करणार, पावसानं दमवल्यानंतर मग आपल्याला करू काय. तर ताडपत्रीची अवस्था बघितलंस ना तर तुम्ही एकदम बघू शकता. अशा प्रकारे ताडपत्री एकदम भिजान गेली. आणि ताच वाला भात ना झाकून ठेवलेला होता ना, आता मारून घेतला. कारण की कसा असता माहिती, आजचा ठेवला काय उद्या तिची इरड जातली. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आधी मारून टाकूया. पायाक सुद्धा गोटे जोरदार चिटकवते. असाच हातात घेऊन ना आम्ही असा भात मारून टाकला. दोरीसुद्धा लावक नाही. ती तुम्ही ताडपत्री बघू शकता. अशा प्रकारे सगळी अवस्था झाली होती. तर भावाने आणि ती होती ते सगळा भरून घेतल्या. आणि ह्या भात तुम्ही बघू शकता भिजल्यामुळे ना सगळी आता निर्गत लावची म्हणजे सगळी इटमना असा. तर अशा प्रकारे सगळा भरून वगैरे घेतला. तर ही शेतकऱ्याची परिस्थिती आता. तर कसं वाटलं व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.